मावळ विधानसभा मतदारसंघातून तब्बल 1,08,000 मतांनी मताधिक्य घेऊन विजयी झालेले उमेदवार आपल्या बरोबर आहेत सुनील अण्णा शेळके. सुनील अण्णा शेळके जी तुम्ही 1,08,000 मतांचं मताधिक्य या सगळ्या निवडणुकीत घेतलं, ही किमया कशी साधली? कारण की तुमच्यासोबत महायुती सुद्धा नव्हती. तुमच्या मावळ विधानसभेतलं अगदी चित्र तुमच्या विरोधात होतं. खरं तर राष्ट्रवादी पक्षामधनं बापू भेगडे तुमच्यासोबत होते, त्यांनी कुठेतरी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला. बाळा भेगडे नाराज होते. सगळी भाजप त्यांच्यासोबत होती. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार तुमच्या अपक्षांच्या अपक्ष उमेदवाराच्या सोबत होती. ही किमया कशी घातली? नाही, मागील 2019ला मावळ तालुक्यातल्या माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेनं मला आमदार म्हणून निवडून दिलं, काम करण्याची संधी दिली. आदरणीय अजितदादांच्या नेतृत्वामध्ये आम्ही काम करताना मागील 5 वर्षात जवळपास 4,158 कोटी रुपयाच्या विकास कामांचा निधी या माझ्या मतदारसंघामध्ये आम्हाला आणता आला. आणि त्यातून अनेक महत्त्वाकांक्षी प्रकल्प असतील किंवा प्रामुख्याने आपण मूलभूत सुविधा ज्याला म्हणतो, त्यात रस्ते, लाईट, पाणी ह्या देखील व्यवस्था होताना माझ्या सर्वसामान्य माणसांनी पाहिल्या. आणि त्यातूनच मावळच्या जनतेनं निश्चय केला होता की जरी सुनील शेळकेला कुणी एकटं पाडण्याचा प्रयत्न करत असेल किंवा पुढारी म्हणून काही मंडळी एकत्रित होऊन कुठलाही मावळ पॅटर्न वगैरे असा कुठला उभा करत असेल तर त्याला थारा द्यायचा नाही. सुनील शेळकेला आपण कामाच्या जोरावरती यावेळेला पुन्हा संधी द्यायची. आणि तेच आपल्याला मतातून या निकालातून आपल्याला पाहायला मिळालं. खरं तर बापू भेगडे हे तुमच्याच पक्षात होते, एकेकाळी तुमचे सहकारी होते. बाळा भेगडे देखील तुमच्या सहकारी होते. खरं तर तुम्हाला विरोध म्हणून संपूर्ण तालुक्यात तुमचे विरोधक एकवटलेले पाहायला मिळत होते. बाळा भेगडे असतील, बापू भेगडे असतील, बाफना असतील माजी मंत्री, ते सगळेजण एकत्रित होते. आणि अशात तुम्ही 1,08,000 मतांनी तुम्ही जिंकलात. तुम्हाला विश्वास बसतोय का? कशा पद्धतीने तुम्ही काम केलं? नक्कीच मला विश्वास आहे. मी 1,20,000 मताधिक्य घेऊन विजय होईल असा माझा आत्मविश्वास होता. परंतु त्यात 1,08,000 मताधिक्य मिळालं आणि अजूनही 2,200 ते 2,100 मताचं काउंटिंग 2 मशीनचं बाजूला ठेवलं. मी जवळपास 1,10,000 एवढं मताधिक्य घेऊन मी विजय झालेलो आहोत. परंतु हा विजय होताना ही निवडणूक माझ्या सर्वसामान्य मायबाप जनतेने हातामध्ये घेतली होती. माझ्या आया बहिणी गावोगावातल्या रस्त्यावरती उतरून माझा प्रचार करत होत्या, वाड्यापाड्यावरती उन्हातान्हात फिरत होत्या. आणि सुनील शेळकेने जे काही काम केलं, जी काही मदत करतोय, जो आपल्यासाठी उभा राहतोय, त्याला आपण आज साथ दिली पाहिजे, त्याला एकटं पडून द्यायचं नाही. हाच जो काही विश्वास मावळच्या जनतेनं माझ्यावरती ठेवला, त्या विश्वासाच्या बळावरती मी विजयी झालो. नेते मंडळी एका बाजूला गेले होते, हो ते नक्कीच गेले होते. नेते मंडळी गेले म्हणजे पक्ष गेला असं नाही. महायुतीचा धर्म पाळून सर्वसामान्य भारतीय जनता पक्षातला कार्यकर्ता हा ठामपणानं माझ्या मागं उभा होता. ठीक आहे, काही दहशत होती, काही अडचणी होत्या, त्यामुळं सगळेजण बाहेर पडून काम करत नव्हते. परंतु अंतर्गत त्यांनी त्यांची जबाबदारी जी काय होती किंवा महायुतीचा धर्म पाळून जी काही नैतिकता होती त्यांनी ती पाळण्याचं काम केलं. मला सांगायचं आहे, मावळ तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांना मानणारा मोठा वर्ग आहे. तो 90% हा सुनील शेळकेच्या मागं उभा राहिला. भारतीय जनता पक्ष हा निष्ठेनं काम करणारा म्हणून मावळ तालुक्यात एक त्याची ख्याती आहे. संघ जनसंघाच्या विचारधारेतनं वाढलेला हा मतदारसंघ आहे. आणि त्यात भारतीय जनता पक्षाचा जवळपास 65% ते 60% हा भाजपचा सर्वसामान्य कार्यकर्ता हा कुठल्याही नेत्याच्या आमिषाला बळी पडला नाही किंवा जे नेत्यांचा स्वार्थ होता तो स्वार्थ त्यांच्या लक्षात आला. 65% ते 60% हे भारतीय जनता पक्षातले सर्वसामान्य कार्यकर्ते हे देखील माझ्या मागे उभे राहिले. खरं तर या लोकसभेमध्ये आपण पाहिलं की सांगली पॅटर्न सगळीकडे राबला, म्हणजे सांगली पॅटर्नच्या विजयाची खूप चर्चा झालेली होती. परंतु आता विधानसभेमध्ये मावळ पॅटर्नची संपूर्ण चर्चा होते की सुनील अण्णाचा विजय कसाच झाला. कारण की लोकांनी म्हणजे नेते मंडळी, तुमच्या विरोधातल्या नेते मंडळींनी गृहीत धरून ठेवलेलं होतं की सुनील शेळके आता पराभूत आहेत म्हणून. अजिबात नाही. सांगली पॅटर्न हा वेगळा होता. सांगली पॅटर्न होण्यामागचं कारण वेगळं होतं की जे काही नेत्यांकडनं लादली गेलेली उमेदवारी होती त्याच्या विरोधामध्ये सांगली पॅटर्न उभा होता. आणि सर्वसामान्य कार्यकर्त्यांची भावना लक्षात घेऊन सुनील शेळकेला उमेदवारी मिळाली होती. मावळ तालुक्यातल्या जनतेचा कौल पाहून मला उमेदवारी मिळाली होती. परंतु त्या उमेदवारीला फक्त विरोध करायचा म्हणून नेते मंडळींनी त्यांचा स्वतःचा पॅटर्न उभा केला होता. त्या पॅटर्नला मावळच्या जनतेनं थारा दिला नाही. शेवटी आपण 5 वर्ष काय केलं याचं मूल्यमापन माझी जनता करत होती. आणि ज्या व्यक्तीला किंवा ज्या उमेदवाराला उभं केलं तो उमेदवार मागच्या 5-10 वर्षामध्ये तालुक्यात काय कामं करतोय, पुढल्या अडीअडचणी उभा राहतोय का,
त्यांनी नक्की कशा पद्धतीनं तालुक्यात कामं केली आहेत का, हे सगळं पाहिलं. आणि ज्या उमेदवाराचा 5-10 वर्षामध्ये मावळ तालुक्यात कुठल्याही कामांच्या बाबतीत किंवा अडचणीच्या काळामध्ये कुठलाही संबंध नव्हता, असा व्यक्ती उभा केला आणि त्या व्यक्तीला या बाकीच्या मंडळींनी जी काही साथ द्यायचं काम केलं किंवा जे सर्वपक्षीय अशा पद्धती चित्र जे उभं केलं, ते चित्र फक्त दिखाव्यापुरतं होतं. त्यामुळं त्याला जास्त महत्त्व द्यावं असं मला वाटत नाही. खरं तर माळशिरसमध्ये देखील अशाच पद्धतीची लढत झालेली होती. माळशिरसमध्ये मोहिते पाटील कुटुंब अर्थात रणजितसिंह मोहिते पाटील जे भाजपमध्ये आहेत ते उत्तमराव जानकरांचं काम करत होते, तुतारी गटाचं काम करत होते. त्यामुळे राम सातपुते भडकलेत. ते म्हणतात आहेत की आता मोहिते पाटलांची हकालपट्टी करावी, रणजितसिंह मोहिते पाटलांची. तुमच्याकडे देखील मावळमध्ये बाळा भेगडे असतील जे माजी राज्यमंत्री आहेत भाजपचे, ते स्वतः बापू भेगडेंचं काम करत होते. तुमच्या विरोधात संपूर्ण भूमिका घेतलेली होती त्याच्या अगोदर सुद्धा. मात्र त्यांच्या हकालपट्टीची मागणी तुम्ही देवेंद्र फडणवीसांकडे करणार आहात? नाही, मी काल देवेंद्रजींना भेटलो. त्यांनी माझं पोट भरून कौतुक केलं. खूप चांगल्या मार्जिनने सुनील तू निवडून आला. मावळ तालुक्यात काही मंडळींनी जे काही तुझ्या विरोधात काम केलं, नक्कीच आम्ही त्याची दखल घेणार आहोत. आणि मागणी आहे का बाळा भेगडेंना महायुतीमध्ये थारा न देणे, ही तुमची मागणी असेल का? भाजपमधनं त्यांना हकालपट्टी व्हावी म्हणून? नाही, आता शेवटी मी वेगळ्या पक्षामध्ये काम करणारा कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षामध्ये निष्ठेला खूप महत्त्व आहे. पक्षाच्या आदेशाला तितकंच महत्त्व दिलं जातं आणि त्यांनी जर तो आदेश पाळला नसेल किंवा त्यांनी जी काय स्वतःसाठी राजकीय त्यांनी खेळी केली, त्यामध्ये सर्वसामान्य भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याला देखील नाहक त्रास झाला. त्याचा विचार नक्कीच वरिष्ठ नेते विचार करतील आणि त्यांना बाजूला ठेवायचं काम भारतीय जनता पक्षातले कार्यकर्त्यांच्या सांगण्यावरनं केल्याशिवाय राहणार नाही. शेवटी तिथं नवीन नेतृत्वाला देखील मावळ तालुक्यात संधी मिळाली पाहिजे, ही भारतीय जनता पक्षातल्या सर्वसामान्य कार्यकर्त्याची आता तिथं मागणी आहे. त्याचा विचार वरिष्ठ नेत्यांनी करावी. खरं तर मुख्यमंत्री पदावरतून आता घोडं अडलं आहे महायुतीमध्ये. महायुतीला मेजॉरिटी तर मिळाली आहे, 230 बहुमताचा आकडा, तुम्ही आता त्याच्यावरती बहुमताचा आकडा गाठलेला आहे. तुमचे 41 आमदार आलेले आहेत. यंदाचा तुमचा स्ट्राईक रेट तुमच्या पक्षाचा सगळ्यात जबरदस्त आहे. मग अशामध्ये दादा मुख्यमंत्री व्हावे, त्यांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडावी असं तुम्हाला वाटतं का? कारण की खूप उपमुख्यमंत्री झाले दादांचे, जवळपास 5 वेळा दादा उपमुख्यमंत्री राहिले. नाही, शेवटी हे बघा, प्रत्येक कार्यकर्त्याला वाटत असं की आपला नेता मुख्यमंत्री झाला पाहिजे. परंतु मी माझी व्यक्तिगत भावना या ठिकाणी मांडताना हे सांगेल की फडणवीस साहेब वयाच्या 45-46व्या वर्षी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून प्रमुख पदावरती बसण्याची त्यांना संधी मिळाली. 5 वर्ष त्यांनी चांगलं काम केलं. तसंच शिंदे साहेबांना देखील वयाच्या मला वाटते 53-54व्या वर्षीच त्यांना मुख्यमंत्री पदाची संधी मिळाली. त्यांनी 2.5 वर्ष काम केलं. आज दादांचं वय 65 आहे. दादांना यावेळेला संधी मिळाली पाहिजे, ही आमची एक भावनिक साथ आहे. शेवटी आज वयाच्या 65पर्यंत म्हणजे 35-40 वर्ष दादांनी महाराष्ट्रामध्ये राजकारणात मोठं योगदान दिलेलं आहे. दळणघडणीमध्ये त्यांचा नक्कीच सिंहाचा वाटा आहे आणि दादांना मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेला देखील पाहायचं आहे आणि आम्हाला देखील पाहायचं आहे. काही काळ का होईना, पण दादांना मुख्यमंत्री महायुतीतल्या वरिष्ठ नेत्यांनी करायला पाहिजे, अशी आमची सर्वांची अपेक्षा आहे. भाजप म्हणेल मग आमचे 133 आमदार आहेत आणि प्लस अपक्षांचा पाठिंबा धरून जवळपास 137 आमदार आता आमच्या पाठीला आहेत. मग अशा वेळेस एकतर्फी भाजपचा कलमी कार्यक्रम असताना अजित पवारांना मुख्यमंत्री का द्यावा असा देखील ते प्रश्न उपस्थित करतात. असं नाही आहे. शेवटी बघा, मी तुम्हाला सांगतो, मी संघ जनसंघाच्या विचारधारेतनं वाढलेला कार्यकर्ता आहे. भारतीय जनता पक्षामध्ये शिस्त काय असते किंवा शब्दाला किती महत्त्व असतं किंवा आदेशाला किती त्याचं पालन केलं जातं, हे मी जवळून पाहिलेलं आहे. त्यामुळं भारतीय जनता पक्षात उद्या असा काही निर्णय झाला, ठीक आहे, आपण महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे गेलो आणि आपण जो काही निर्णय घेतो आहे तो आपल्याला महायुतीचा धर्म पाळून घ्यावा लागणार आहे असं जर सांगितलं तर कुठलाही कार्यकर्ता त्याच्या विरोधामध्ये किंवा त्या निर्णयाच्या विरोधात जाणारा नाही. परंतु ठीक आहे, आता बार्गेनिंग करणं किंवा सगळ्या गोष्टी आता खूप लांब गेलेल्या आहेत. तो बिहार पॅटर्न राबवण्यात यावा का? ज्या पद्धतीने बिहारमध्ये विधानसभा निवडणुका भाजपाने JDUने लढलेल्या होत्या, तिथे नितीश कुमारांना मुख्यमंत्री बनण्याची संधी जी आहे ती भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेली होती. मग तशा पद्धतीने आता एक वेळेस तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झालेले आहेत. मग आता महायुती म्हणून ही दुसऱ्यांदा निवडणूक लढलेल्या आहात तुम्ही आणि त्यामुळे मग संधी यावेळेस अजित पवारांच्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ पडावी का, असं बिहार पॅटर्न राबवावा?
नाही, शेवटी आता बिहार आणि महाराष्ट्राची निवडणुकीची तुलना करता येणार नाही, कारण त्यावेळेला जाहीरपणानं नितीश कुमारांची त्यावेळेला मुख्यमंत्री म्हणून पुढचे आमचे उमेदवार आहेत अशी पद्धतीने डायरेक्ट तरी घोषणा केली होती. इथं तशा पद्धतीनं कुणाची घोषणा केलेली नव्हती. परंतु आमची एक माफक अपेक्षा आहे की दादांना देखील एक नेतृत्व करण्याची महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य जनतेची इच्छा आहे आणि ती महायुतीतल्या प्रमुख नेत्यांनी ती इच्छा पूर्ण करावी. आम्ही व्यक्तिशः असं सांगतो आहे की भारतीय जनता पक्ष असेल, शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, हे एक संघ राहून मागच्या 1.5 वर्षामध्ये चांगला कारभार महाराष्ट्रामध्ये सांभाळत आहेत, चांगल्या चांगल्या योजना आणत आहेत. आज महाराष्ट्राला केंद्राची देखील साथ मिळते आणि आपल्याला महाराष्ट्र पुढे नेताना युतीचा धर्म पाळून एक संदेश संपूर्ण देशामध्ये जाईल की कुणाचे किती आमदार आहेत ह्याला महत्त्व नाही, तर आम्ही युतीचा धर्म पाळणारे आहोत हा एक संदेश या निमित्तानं नक्कीच जाईल. अण्णा, खरं तर तुम्ही म्हणजे शरद पवार, सुप्रियाताई यांच्यासोबत सुद्धा खूप अधिक वर्ष तुम्ही काम केलेलं आहे. आता त्यांच्या पक्षातले फक्त 10 आमदार निवडून आले. 10 आमदारांपैकी कुणी संपर्कात आहेत तुमच्या, किंवा शरद पवारांचा पक्ष अजित पवारांच्या पक्षात विलीन होऊन अजित पवारांना म्हणजे शरद पवारांचा उत्तराधिकारी हे बनवतील? हे बघा, शेवटी आता कसं असतं की एखादा व्यक्ती निवडून आल्यावरती संपूर्ण 5 वर्षाचा कार्यकाळ हा त्यांना मतदारसंघामध्ये कामाच्या माध्यमातून किंवा जनतेच्या अडचणीत उभं राहून कसं आपल्याला साथ देता येईल हा मोठा एक आव्हानात्मक काळ असतो. आणि 5 वर्षाचा काळ जर त्यांना पूर्ण करायचा असेल तर सत्तेशिवाय पर्याय नाही, ही सर्वसामान्य प्रत्येक आमदाराची अपेक्षा आहे. आणि 5 वर्ष जर आम्हाला एक संघ राहायचा असेल किंवा जर आपल्या मतदारसंघाचं कामं करायचे असेल तर त्याकरता काही मंडळी संपर्कामध्ये आहेत. त्यांची एवढीच अपेक्षा आहे की आम्ही सुद्धा तुमच्यासोबत आलो पाहिजे, आम्हालाही आमच्या मतदारसंघातली कामं झाली पाहिजे आणि त्याकरता आपण कसं एकत्रित येऊ हा विचार सगळेजण आता मंडळी करतायत. आज 5 ते 6 आमदार आमच्या संपर्कामध्ये आहेत, अजूनही काही संपर्क करू पाहत आहेत. परंतु हा निर्णय घेताना सर्वस्वी अधिकार आदरणीय अजितदादा असतील, तटकरे साहेब असतील, प्रफुल्लभाई आहेत, भुजबळ साहेब आहेत, ही सगळी प्रमुख नेते मंडळी, धनुदादा असेल, हे सगळेजण एकत्रित बसून घेतील. परंतु हा निर्णय होण्या अगोदर ज्यांनी संघर्ष केला, ज्यांनी पडत्या काळात दादांना साथ दिली, त्या सगळ्यांना विश्वासात घेऊनच निर्णय होणार अशा पद्धती देखील आम्हाला सांगण्यात आलेले आहे. परंतु ही नावं कोणती आहेत? तुम्ही आता बेधडकपणे म्हणतात आहेत की जवळपास 5 ते 6 आमदार तुमच्या संपर्कात आहेत, त्यांच्याकडे आलेले आहेत फक्त 10 आमदार आता निवडून. ते 5 ते 6 आमदार कोण आहेत आणि ते कधी येतील? मुहूर्त वगैरे काही साधलाय का? येत्या 2 ते 3 दिवसातच हे सगळे नावं पुढे येतील. शेवटी ते देखील साहेबांना सांगतायत, पक्षातल्या त्यांच्या प्रमुख नेत्यांना सांगतायत की आम्हाला 5 वर्ष पुढचे जर मतदारसंघात काम नाही झालं तर आम्हाला देखील जनतेला उत्तर द्यायला कठीण होईल. त्यामुळे आपण विचार करावा. त्यांच्या देखील अंतर्गत काही चर्चा सुरू आहेत आणि इकडं आमच्याकडे देखील तशा पद्धतीचा प्रस्ताव येतो आहे. परंतु मला वाटतं की या 2-3 दिवसात सगळीच नावं स्पष्ट होतील. धन्यवाद, तुम्ही आमच्याशी बातचीत केली होते. सुनील अण्णा शेळके जे मावळमधनं विक्रमी विजयासह आता विधानसभेमध्ये आलेले आहेत. खरं तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जे 10 आमदार निवडून आलेत त्यापैकी 5 ते 6 आमदार जे आहेत ते सध्या आमच्या संपर्कात आहेत आणि थोड्याच काळात त्यांची नावं देखील जाहीर होतील, त्यांची माध्यमांमध्ये नावं येतील आणि तसा प्रस्ताव देखील आमच्याकडे येतोय त्या सगळ्या आमदारांचा आमच्यामध्ये विलीन होण्याच्या संदर्भातलं. असं एक खुलासा जो आहे तो सुनील अण्णा शेळके यांनी आपल्याशी बोलताना केलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रेम मात्रेसह अक्षय मंकणी, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.